आचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंतो वंदे गुरुं परंपराम वंदे गुरुं परंपराम। भगवत्पाद आद्य आचार्यांच्या पावन चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करून श्रीमद जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांच्या पावन चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करून बसवादी प्रमदगण शिवयोगी मनमथादी पावन संत यांनाही वंदना करून आपल्या नगरीमध्ये असलेल्या समस्त देवतांना वंदना करून या कथा भागीरथीच्या तटावरती विराजमान आपण सर्वांच्या हृदयामध्ये विराजित असलेल्या पावन चिदशक्तीला आमचा साष्टांग नमन। आज कथेचा हा दुसरा दिवस आहे। श्लोकामध्ये त्यांनी मांडलं पहिला श्लोक, कितीही लपवण्याचा प्रयत्न करा सत्य लपत नाही। आजच्या या कलियुगामध्ये असत्याने सत्याचा आश्रय घेतला म्हणून सत्य सुद्धा असत्य सुद्धा लोकाला सत्य वाटू लागलं। थोडा इको कमी करा किंचित। असत्याला सुद्धा सत्याचा आश्रय घ्यावा लागतो आणि म्हणून असत्याने ज्या वेळेला सत्याचा आश्रय घेतला लोकाला असत्य सुद्धा आवडू लागला। आजच्या जगामध्ये खरं बोललेलं लोकाला पटत नाही पण खोटं बोललेलं लवकर पटतं, हे जग आहे। असंच एक गाव होतं, त्या गावामध्ये एक जावई राहत होता। पहिल्यांदा सासरवाडीला गेला। आता पहिल्यांदा सासरवाडीला गेल्यानंतर त्याचा थाट भरपूर असतो। पहिल्यांदा गेलं की पाय धुवायला गरम पाणी, दुसऱ्यांदा गेलं की पाय धुवायला कोमट पाणी, तिसऱ्यांदा गेलं की थंड पाणी, चौथ्यांदा गेलं की हौदातलं पाणी। त्याचं नाव सासरवाडी। जेवढं तुम्ही सासरवाडीला जास्त जाल तेवढी तुमची किंमत कमी होते। म्हणून काही ठिकाणी जास्त वेळेला नाही गेलं पाहिजे आणि काही ठिकाणी जास्त वेळेला गेल्याशिवाय त्या माणसाचा उद्धार नाही होत। तसे एक पहिला माणूस महादेवाच्या मंदिरात पाया पडायला आला। पारावर 4-5 वृद्ध लोक बसलेली होती। त्या वृद्धांनी पाहिलं, सोडबोट घातलेला हा माणूस दिसला, नवीन मुलगा। त्यावेळेला त्या मुलाला विचारलं, दादा कुठे सासरवाडीला चालला का? तो म्हणला, हा सासरवाडीला चाललो। त्या माणसाने सांगितलं, बेटा जा, पण जाताना एक चुरमुऱ्याची पिशवी घेऊन जा। इकडे चुरमुरे म्हणतात का मुरमुरे? हा, चुरमुरे। हा, कारण कुठल्या भाषेमध्ये कुणाला काय म्हणतील सांगता येत नाही। आपल्याकडे शब्द वेगळे, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये वेगळे, धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगळे, सगळ्या भागांमध्ये त्याचे शब्द वेगवेगळे आहेत, अर्थ वेगवेगळे निघतात। तसं आम्ही सगळीकडे फिरतो, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये 12 भाषेमध्ये कथा चालू आहेत। वर्षभराच्या तारखा सगळ्या अशा बुक असतात। आता 2028 पर्यंतच्या तारखा अशा बुक आहेत। ते फिरत असताना एक एक शब्द वेगवेगळे भेटतात। एक जणाच्या घरी गेलो होतो आम्ही मुक्कामाला, बोलवलं, महाराज आमच्या घरी मुक्काम आज तुम्ही करा। म्हटलं ठीक आहे बाबा, थांबतो आज वस्तीला। रात्री मुक्कामाला थांबल्यानंतर ते नवरा बायको माझ्याकडे आले रात्री। म्हणले, आप्पा काही पाहिजे का तुम्हाला? बाबा काही पाहिजे का? म्हटलं नाही, मला काही नाही पाहिजे आता, कारण मी गादीवर झोपत नाही, माझी चटई असते बरोबर, मी खाली झोपतो, माझी उशी, माझं पांघरायचं सगळं बरोबर आहे, मला काहीच लागत नाही, मी एकदम साधा राहतो, साधं जेवण आहे, साधं राहणी आहे। त्या बाईने सांगितलं ठीक आहे। इकडे तिकडे पाहिलं, मला विचारलं, बाबा काही पाहिजे असेल तर सांगा। मी माझ्या डोक्याखाली पाहिलं, काहीच नव्हतं। मी म्हणलं, ताई उशाला काही नाही का? ती बाई ढसा रडायला सुरू झाली। मी म्हणलं, काय झालं ताई? तुम्ही आता चांगलं होतं एकदमच रडायला काय झालं? ती म्हणली, बाबा काय सांगू तुम्हाला, सासरा चांगला आहे, सासू चांगली, नवरा चांगला आहे, पण उशाला अजून काहीच नाही। म्हणलं, कुठल्या उशाला? म्हणले, माझ्या मोठ्या पोरीचं नाव उषा आहे, तुम्ही विचारलं उशाला काही नाही का? म्हणलं, बाई तुझ्या उशाला नाही, मी माझ्या उशाला विचारलं। तेव्हापासून मी माझी उशी सुद्धा घेऊन जातो, लोकांची मागत नाही, कारण शब्द कुठले निघतील, कशा शब्दाला लोक पकडतील सांगता येत नाही। तसं तो जावई पहिल्यांदा सासरवाडीला निघाला। जाताना लोकांनी सांगितलं, चुरमुरे घेऊन जा। आता याला काय माहिती चुरमुरे कशाला न्यायचे आहेत, काय करायचं आहे। याने एक पिशवी चुरमुऱ्याची घेतली, गेला। जाताना 1-2 म्हातारे माणसांनी सांगितलं, बाबा सासरवाडीला पहिल्यांदा गेल्यावर खूप मोठा थाट असतो आणि तिथे गेल्यावर तुला जेवायला काही चांगलं करणार एवढा वेळ निघून जाईल आणि तेवढ्या वेळामध्ये तुला जर भूक लागली
तर थोडं काहीतरी खायला असावं तुझ्या बरोबर म्हणून चुरमुरी घेऊन जा. हा माणूस सासरवाडीला पोहोचला. सासूबाईने त्याचं स्वागत चांगलं केलं. पाय धुवायला गरम पाणी दिलं, जेवायला पुरणाच्या पोळ्या बनवला, चहा चांगल्या दुधाचा करून दिला. आणि ज्या वेळेला चहा पाणी झालं, नाश्ता झाला, सासूबाईने सांगितलं, बाबा थोडा वेळ तुम्ही आता आराम करा, मी तोपर्यंत पुरणाच्या पोळ्या स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही जेवण करा. याचे एकदम लक्षात आले की खरंच त्या म्हाताऱ्या माणसाने आपल्याला सांगितलं होतं, बरोबर जाताना सोबत काहीतरी घेऊन जा. आणि त्याने ते विचारलं, माझी रूम कुठली आहे? समोरली रूम दाखवली. दैवयोग असा होता की त्या रूमला कडीच लावली, कडी नव्हती त्या दरवाजाला. रूम तर साफ केलेली होती, कॉट टाकला होता, फॅन लावला होता, पाण्याचा तांब्या ठेवला होता, फुलं बिलं लावलेले होते. आतमध्ये गेला, कॉटवरती बसला, पण ती कडी नव्हती. त्याने पटकन त्या दार पुढं केलं, एक खुर्ची आडवी लावली आणि खुर्ची आडवी लावल्यानंतर तिथे तो बसला. ज्या वेळेला बसला त्यावेळेला त्याने ते चुरमुऱ्याची पिशवी फोडली, 2-4 चुरमुरे मूठ भरून आपल्या तोंडामध्ये टाकले आणि तेवढ्यात मेहुण्याचा मुलगा आला. मामा आले, मामा आले म्हणत त्याने दरवाजाला लात मारली. खुर्ची बाजूला पडली. मुलगा समोर येऊन उभा राहिला. आता ते तोंडामध्ये असंच धरलेलं, खाताही येईना. खावं तर पोरग सगळ्या गावात जाऊन सांगल मामा चोरून खायले, आणि नाही खावं तर ते तोंड सुजल्यासारखं दिसायलं. मुलगा म्हणायचा, मामा तुम्ही किती वाजता आलो? ते काहीच बोले ना, हू करायला. मुलाने काहीच विचार केला नाही, त्याच्या हाताला पकडलं आणि आजीकडे नेलं धावत. म्हणलं, आजी बघ, मामाचे गालं सुजलेत. सासूलाही वाटलं, आल्या आल्या जावाई चांगला होता, चांगला बोलत होता, आता कसं काय गालं सुजले? बोलताही येईना, नुसता हूच करायला. सासूबाईने काहीच विचार केला नाही. घराच्या बाजूला बांधकाम चालू होतं, तिथल्या 2 विटा आणल्या, चुलीमध्ये चांगल्या भाजल्या, दोन्ही गालाला लावल्या, पण या बाबाने तोंड काही उघडलं नाही. शेवटी वैद्य आणले, डॉक्टर आणले, हाकीम आणले, सगळं केलं. असाच सप्ताह चालू होता. मंडप टाकलेला होता, खुर्ची टाकली, जावयाला बसवलं, सगळे गावातले लोक जमा झाले. सगळे लोक रडायचे, बोलायचे. तेवढ्यामध्ये त्या मेहुण्याचा एक मुलगा होता 4थीला, नळदुर्गला शिकायला, आणि ते 4 वाजता शाळा संपल्यावर गाडीत बसून आला. गर्दी बघितली, आजीकडे धावत गेला आणि आजीला म्हणलं, आजी काय झालंय? म्हणली, काही नाही बाबा, तुझा मामा आलता त्यावेळेला चांगला बोलत होता आणि मगापासून त्याला बोलता येईना, त्याचं तोंडच उघडेना. मुलगा म्हणला, काळजी करू नको, आजच आमच्या शाळेमध्ये शिकवलंय, नाक दाबलं की तोंड उघडतं म्हणून. मुलगा पळत पळत गेला, त्या मामाचं नाक दाबलं, सगळे चुरमुरे बाहेर. सांगायचं तात्पर्य, सत्य कितीही लपवा लपत नाही, कारण सत्य हे भगवान शिवाचं स्वरूप आहे. सत्यम शिवम सुंदरम ईश्वर सत्य है. थोड़ा आवाज कमी कर, थोड़ा किंचित. सत्य है शिव है, शिव है सुंदर है. जागो ठकर देखो, जीवन ज्योत जाग रही. ओम सत्य शिव सुंदरम, सत्य शिव सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव है सुंदर है. सत्य शिव सुंदर, सत्य शिव सुंदर. राम अवध में, राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में. दया करो प्रभु
एक बने सब, दया करो प्रभु एक बने सब, सबका एक से नाता। राधा मोहन शरण सत्यं शिवं सुंदरं सुंदर सत्यं शिवं सुंदरं ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव के सुंदर है का। सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं। सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं। सत्य शिवाचं स्वरूप आहे, कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, जे लपत नाही ते सत्य आहे. आणि त्या भगवान शिवाचं वर्णन करत असताना पवित्र कथा त्या ठिकाणी सांगितल्या. तो परमात्मा कसा आहे तर सच्चिदानंद रूपाय सदसौव्य शक्ती हेतवे नमः शिवाय सांभाय स्वयंभुवे नमो नमः. सच्चिदानंद रूपाय, तो परमात्मा सत्य स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. सत्य, चिद, आनंद या तिन्हींनी मिळून सच्चिदानंद हा शब्द तयार होतो. सत्य म्हणजे जे शाश्वत आहे, जे नित्य आहे, जे अखंड आहे, जे कधीही संपणार नाही, त्याला सत्य असं म्हणतात. चिद म्हणजे चैतन्य आहे, जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य, चार प्रकारचे चैतन्याचे प्रकार येतात. आणि सगळ्या शेवटी सांगितला आनंद. आनंदाचे प्रकार चार सांगितले. जसं आपण प्रसादाच्या अभंगामध्ये म्हणतो, सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय. सुख ब्रह्मानंद होय, ब्रह्मानंद वेगळा, विषयानंद वेगळा, एखाद्या अन्नाचा, एखाद्या खाल्लेल्या पदार्थाचा आनंद वेगळा, भोगासक्तीचा आनंद वेगळा. चार प्रकारचे आनंद सांगितले. त्या आनंदामध्ये सर्वश्रेष्ठ आनंद सांगितला ब्रह्मानंद. परमात्म्याचं चिंतन कळाल्यानंतर जो आनंद होतो त्याला ब्रह्मानंद असं संबोधलं. आणि या ब्रह्मानंदाचा विषय सांगत असताना त्यांनी वर्णन केलं की शेवटी तो आनंद स्वरूप आहे. कितीही त्याची उपासना करा, जिथे दुःख नाहीये, जो दुःखाच्या पलीकडे असा जो परमात्मा आहे त्याला आनंद स्वरूप असं म्हटलंय. मग त्यांनी विचारलं की परमात्म्याचा परिचय दिला. परमात्मा कसा आहे तर म्हणे सच्चिदानंद आहे. काय काम करतो तर म्हणे सदसव्य शक्ती हेतवे. सत्य, चिद आणि आनंद या तिन्हीच्या ही शक्तीला धरून जो कार्य करतो त्याला सदशक्ती हेतवे असं म्हटलं. नमः शिवाय सांभाय, जो साक्षात स्वयंभू आहे, ज्याला साम म्हणतात, ज्याला नमः शिवाय सांभाय, ज्याला मी नमन करतो, अशा परमात्म्याला मी शरण जातो. नमः शिवाय सांभाय स्वयंभुवे नमो नमः. जर माणसाला प्रपंचातल्या दुःखाला दूर करून जर परमार्थातला आनंद घ्यायचा असेल तर त्याला एकच सूत्र मी तुम्हाला सांगतो. कुठलं सूत्र? आमच्या साधूंनी आम्हाला खूप सुंदर उदाहरणं दिली. एक सूत्र दिलं आम्हाला. कुठलं? चिंतियात को मनुजा
चिंतेयात को मनुजा भ्रांतियात को ಶರೀರದಲ್ಲಿ ಜೀವರು ಸ್ತನಕ ಶರೀರದಲ್ಲಿ ಜೀವರು ಸ್ತನಕ ಶಿವನಾವ ಧ್ಯಾನವ ಮಾಡು ಸ್ವರ್ಗ ನೀಗತನ ಮೋಡು ಚಿಂತೆಯಾತ ಕೋ ಮನುಜಾ ಭ್ರಾಂತಿಯಾತ ಕೋ चिंतेयात को मनुजा भ्रांतियात को चिंतियात को मनुजा भ्रांतियात को शरीरदल्ली जीवरुस्तनका शिवनाव ध्यानव माडू. माणसाने काय केलं पाहिजे? चिंतेच्या मागे लागलं नाही पाहिजे. चिता चिंता समाख्याता एक बिंदू विशेषता. चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन केलं पाहिजे. एक जणाने सांगितलं, देव खरंच आहे का? मी काल एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं काल नतीचं. त्या बाईने स्वतःच्या गळ्यामध्ये नथ अडकवली, तिला नाही सापडली. तुम्हाला दुसरं उदाहरण दिलं होतं. एक म्हातारी होती, घरामध्ये शिवण करत होती, सुई हरवली, बाहेर येऊन शोधत होती, तिला सुई शेवटपर्यंत सापडली नाही. का? तर जिथे बसली तिथेच ती पडली असणार. पण तिने सांगितलं की आतमध्ये खूप अंधार आहे, त्याच्यामुळे मी बाहेर येऊन पाहत आहे. तसं आपण सुद्धा आपल्या अज्ञानाचा अंधकार असल्यामुळे आत्म्यापर्यंत जाऊ शकत नाही, पण खरा परमात्मा आपल्या आत्मस्वरूपामध्ये. एक जणाने विचारलं, खरंच आप्पा देव आहे का? त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो. एक मडकं घ्या, मडकं. त्या मडक्याला 9 छिद्र पाडा, 9, आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवा. पाणी राहील का? का राहणार नाही? नाही राहणार त्याच्यामध्ये पाणी, कारण छिद्र आहे. हेच एका कन्नड संतांनी सांगितलं. चन्नपचन गौडा कुंभार माडिद कोडनौवा चंगद ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಜನಪಚನ ಗೌಡ ಕುಂಬಾರ ಮಾಡಿದ ಕೊಡನವ್ವ ಜನಪಚನ ಗೌಡ ಕುಂಬಾರ ಮಾಡಿದ ಕೊಡನವ್ವ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಒಂಬತ್ತು ಚಿದರದ ಕೊಡನವ್ವ ಚಿದರದ ಕೊಡನವ್ವ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಹರಮರ ಒಂಬತ್ತು ಒಂಬತ್ತು ಚಿದರದ ಕೊಡನವ್ವ ಹೋ ಹರಮರ ಒಂಬತ್ತು ಒಂಬತ್ತು ಚಿದರದ ಕೊಡನವ್ವ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂಗಿ ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ ದೇವಾದ ಗುಡಿ ಮೂತ ವಪ್ಪ ಮುದುಕ ಕುಡ್ತಾನ ಗಾಂಜಾ ಸೇದತಾನ ತಂಗಿ ಬೀಡಿ ಬಿಗಿತಾನ ಗಾಂಜಾ ಸೇದತಾನ बिडी बिगिताना. आता इथे कर्नाटक जवळ असल्यामुळे सगळ्याला कन्नड चांगली येते. कुणाला येत नाही याच्यामध्ये कन्नड, कोणाला कळत नाही.
हात वर करा बरं, कोणाला कळत नाही. हा, थोडे लोक आहेत कन्नड न कळणाऱ्या. चन्नप्पा चनगौडा ಕುಂಬಾರ ಮಾಡಿದ ಕೊಡನವ್ವಾ ಚಂಗದ ತಂದೇನ ತಂगी ನೀರಿಗೆ ಬಂದೇನ. आता हे तुमच्यासाठी ज्यांनी हात वर केले होते त्यांच्यासाठी. हा, चन्नप्पा चनगौडा नावाचा कुंभार होता, मडके बनवायचा त्याला छिद्र पाडायचा, पाणी ओतायचा सार निघून जायाचं. किती छिद्र, आरमरो बंबतो 3 आणि 6 9 छिद्र त्या मडक्याला, पाणी ओतायचा सार निघून जायाचं. शिवाद गुढी मुद्दा शिवाच्या मंदिरात. आता हे थोडं माझं, जरा लाज ठेवा करताना, बिड्या उडताना रे गांजा पिताना, आई वडिलाला छळताना रे सासू सासऱ्याला उलट बोलताना, जरा लाज ठेवा करताना. हे कन्नड भजनी गीत आहे, थोडंसं आध्यात्मिक गीत आहे, ते वेगळं आहे. आम्ही त्याच्यामध्ये थोडा बदल केला की जीवनामध्ये या देहाला 9 छिद्र असताना सुद्धा तो आत्मा बाहेर निघत नाही, कारण कोणीतरी एक शक्ती आहे. गीतेमध्ये सांगितलं 9 द्वारे पुरे तस्मिन, 9 या देहाला 9 छिद्र असताना सुद्धा तो निघत नाही, म्हणजे कोणीतरी आहे. परमरहस्यामध्ये माऊलींनी सांगितलं, मनमत माऊली सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या जड भिंती चाले. जसं कोणी सांगितलं माऊली ज्ञानेश्वरांनी, तसं इकडे माझी माऊली सांगते आपल्या अभंगामध्ये, म्या बोलविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या वायू हाले, म्या बोलविल्या वेदू बोले, सत्ता मात्र लिंगाची की, किंवा लिंग बोल्या सूर्य चाले, लिंग हालवी वायू हाले, लिंग बोले वेद बोले, सत्ता मात्र लिंगाची की. याच्या मागे कोणीतरी एक शक्ती आहे, आणि ती शक्ती म्हणजे भगवान शिव. शिव डोळ्याने पाहायची वस्तू नाही आहे. शिव या शब्दातला ई बाजूला काढला तर खाली शव राहतो. शव म्हणजे देह, आणि त्याच्यामध्ये ई टाकला, ईश्वर टाकला की त्याला शिव असं म्हणतात. शिव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला आत्मा आहे. म्हणून इष्टलिंग आणि आत्मलिंगाचा अभ्यास व्हावा म्हणून आपले गुरु आपल्या हातामध्ये लिंग देतात, आणि त्या दोघांचं सामरस्य झालं की त्याच्यामध्ये शिवयोग घडतो. इष्टलिंग काय आहे तर सगुणाचा, निर्गुणाचा अनुभव घ्यायचा असेल तर अगोदर सगुणाचा अनुभव आला पाहिजे. म्हणून निर्गुणाच्या अनुभवासाठी सगुणाची उपासना आपल्याला सांगितली जाते, आणि सगुण उपासनेतून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग सांगितला जातो. त्याला इष्टलिंग पूजा असं म्हणतात. इष्टलिंग म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये. इष्टलिंग एकदा गुरुने आपल्या हातामध्ये दिले की त्याची उपासना आपल्याला कळाली पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळेला त्याची पूजा केली पाहिजे. नाही तुम्हाला पाणी भेटलं तर भगवतपाद आद्य आचार्य भगवान शंकराचार्य सांगतात, नाहीच तुम्हाला पाणी भेटलं तर नका घेऊ, नाही तुम्हाला पानफूल भेटले तर नका वाहू. काय करायचं तर मानस पूजा करायची. मानस हातामध्ये लिंग घ्यायचं आहे, त्याला भस्म लावायचं आहे, आणि असं समजा की आपण त्याला सगळे फुलं वाहिलेत, असं समजा की आपण त्याला बेल वाहिलाय, असं समजा की आपण त्याची आरती केली आहे. पण ही मानसिक पूजा 2 वेळेला झाली पाहिजे. आम्ही कालच सांगितलं की एकदा गळ्यामध्ये लिंग घातलं तर काही काही लोक गळ्यातलं बाहेर काढत नाही, काही काही लोक एकदा घरामध्ये अडकून ठेवलं तर ते बाजूला काढत नाही. पण या लिंगोद्भवाची उपासना केल्याशिवाय त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळू शकत नाही. इष्टलिंग काय माहिती आहे तुम्हाला? आरशाच्या समोर उभं राहिल्यानंतर आरशामध्ये जे दिसतं तो आत्मा आहे, आणि आरशाच्या समोर जो उभा आहे ते म्हणजे इष्टलिंग आहे. जोपर्यंत इष्टलिंग आपल्याकडे तोपर्यंत तो आत्मा आपल्याला कळणार आहे. जोपर्यंत आरशाच्या समोर माणूस आहे तोपर्यंत आरशामध्ये आपल्याला माणूस दिसणार आहे. पण आरशाच्या समोरचा माणूस निघून गेला रे गेला की आपल्याला त्याच्यामध्ये काहीच दिसणार नाही. तसं
इष्टलिंग जोपर्यंत गुरुने माऊलींनी आपल्या हातामध्ये दिले तोपर्यंत आपल्याला शिवयोग साधायचा आहे. आत्मलिंग आणि इष्टलिंगाचं एकरूपता साधायची आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा ते गुरु तुमच्या हातामध्ये मुद्दामून देतील, त्यावेळेला उपयोग काय आहे? कारण मी कोण आहे याचा करावा विचार, सांगतसे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण हे आपल्याला अगोदर कळालं पाहिजे. आम्हाला सगळं जग कळतं. हे माणूस मुख्यमंत्री आहे, हा माणूस उपमुख्यमंत्री आहे, हा मंत्री आहे, हा आमदार आहे, हा खासदार आहे, हा नगरसेवक आहे, हा ग्रामपंचायतीचा मेंबर आहे, हा गावचा सरपंच आहे. सगळं कळतं आपल्याला, पण मी कोण आहे हेच आपल्याला कळालं नाही आतापर्यंत. एक गाव होतं तुमच्यासारखं, मोठंच्या मोठं गाव, आणि त्या गावामध्ये कोणाला आरसा माहित नव्हता. आरसा, एक आरसा घेणारा विकणारा माणूस तिथे आला. त्याने सांगितलं आरसा घ्या, आरसा घ्या, आरसा घ्या. सगळ्या लोकांना सांगितलं आरसा विकत घ्या, आरसा विकत घ्या. पण गावातल्या लोकांना आरसाच माहित नव्हता. आता आरसा सगळीकडे झाला. इको कमी कर बेटा. आता बाथरूम मध्ये आरसा आहे, झोपायच्या ठिकाणी आरसा आहे, गाडीमध्ये आरसा आहे, मोबाईलला आरसा आहे. असा आरसा नाही असं एकही ठिकाण लोकांनी ठेवलं नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये आरसा पाहायला भेटायचा नाही. लोकांनी जाऊन त्या माणसाला विचारावं, दादा हे काय आहे? त्याने सांगावं, बाबा याला आरसा म्हणतात, हा 5 रुपयाला दिलाय. कोणी सुद्धा तो आरसा विकत घेतला नाही. शेवटी दिवसभर त्याला एकही गिराईक झालं नाही, त्याची बोहणी झाली नाही. रात्रीच्या वेळेला त्या गावचा सावकार फिरत चालला, त्याला तो आरशावाला दिसला आणि त्या आरशावाल्याकडे गेला आणि आरशावाल्याला विचारलं, दादा हे काय आहे? आरशावाल्याने उत्तर दिलं नाही. त्या माणसाने, सावकाराने आरसा हातात घेतला, त्याच्यामध्ये माणूस दिसलं आणि मग त्यावेळेला आरशावाल्याला विचारलं त्या माणसाने, सावकाराने, की बाबा हे मध्ये कोण आहे? आरशावाला रागवला होता. त्याने रागारागामध्ये सांगितलं, हा तुझा बाप आहे. सावकार म्हणला, माझे वडील तर लहानपणीच वारले होते, आतापर्यंत मला कोणी दाखवलं नाही. बरं झालं दादा तू मला माझे वडील दाखवलेस. किती रुपयाला दिला आरसा? दुकानदाराला वाटलं गिराईक चांगलं सापडलं, आता एका दिवसाची सगळी भवानी करून घेऊ. म्हणला 50 रुपयाला. सावकाराने 50 रुपये दिले. आरसा विकत घेतला, घरी आणला आणि बसायच्या अशा ठिकाणी लावला. कुठे? आपल्या हॉलमध्ये. येता जाता तो आरसा दिसावा. सावकार चहा प्यायला की आरशाच्या समोर जायचा, जेवायला की आरशाच्या समोर जायचा, गंध लावायला की आरशाच्या समोर जायचा. म्हणायचा, माझा बाप आणि मी दोघे सेम टू सेम आहेत. मी जे जेवतो ते माझे बाबा जेवतात, मी जसा गंध लावतो तसे माझे बाबा लावतात, मी जसा ड्रेस घालतो तसे माझे बाबा घालतात. रोज सकाळी 6ला दुकान उघडायचा, रात्री 12ला घरी यायचा. आरसा आल्यापासून ते जायला 10ला आणि यायला 5-6 वाजता. आश्चर्य वाटलं घरच्या लोकाला. म्हणे हे असं का करायलंय? हॉलमधून का निघत नाही? बायको म्हणली, काहीतरी भानगड आहे, माझा नवरा हॉलमधून लवकर निघत नाही. नवरा आंघोळीला गेला की बाई त्या हॉलमध्ये गेली. इकडे तिकडे पाहताना तिला आरसा दिसला आणि आरशामध्ये बाई दिसली. म्हणली, या तर भवानीमुळे हे घराच्या बाहेर निघना. पण तिला माहित नव्हतं की त्या आरशामध्ये कोण आहे? मीच आहे. तसं मी कोण आहे हे लोकांना नाही माहित. म्हणून तर सांगितलं, मनोबुद्ध चित्त अहंकार नाहम, मनोबुद्ध चित्त अहंकार नाहम, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? तर मी चिदानंद रूप आहे, शिव आहे. आणि हे दाखवण्यासाठी तर गुरु तुम्हाला इष्टलिंग हातात देतात आणि त्या शिवाशी तुम्हाला एकरूप करतात. म्हणून कालच्या सत्रामध्ये कथा श्रवण करत असताना आपण पहिलं मंगलाचरण केलं. दुसरं मंगलाचरण करत असताना त्यांनी व्यासादींची वर्णन केलं, स्तुती गायली. आणि ज्या वेळेला हे दुसरं मंगलाचरण केलं त्यावेळेला पुढे 2 कथा त्या आपण महात्म्याच्या काल श्रवण केल्या. असं म्हणलं 3 तास टाळी वाजली. 3 तास सगळे लोक अचंबित झाले. अरे, ज्याला आम्ही काहीच समजत नव्हतो, हा भगव्या कपड्यावाल्या माणसाने आम्हाला बहीण भाऊ म्हटलं. अरे हा कोण? कुठला हा माणूस? सगळे लोक आनंदित झाले. शेवटी स्वामी विवेकानंदाचं सगळीकडे कौतुक होऊ लागलं. गावाकडे आल्यानंतर मोठीच्या मोठी मिरवणूक काढली. मोठीच्या मोठी बैलगाडी सजवली. बैलगाडीमध्ये स्वामी विवेकानंदाला बसवलं. सगळ्या गावामध्ये मिरवणूक चालू आहे. नवनवीन बँड आणलेत. आजूबाजूच्या गावचे भजनी मंडळ बोलवले. आणि ज्या वेळेला
ती यात्रा घराच्या समोर आली त्यावेळेला थकलेली म्हातारी आई चष्मा लावलेली बाहेर आली. कमरेवरती हात ठेवलेला आहे, एक हात दाराला धरला आणि आपल्या लेकाची चाललेली मिरवणूक पाहिल्यानंतर तिचे डोळे भरून आले. स्वामी विवेकानंद त्या रथातून खाली उतरले, गाडीतून खाली उतरले, आईच्या जवळ गेले आणि पायावरती डोकं ठेवलं. आईने त्याला उचललं, सांगितलं, हे विवेकानंदा, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तू झालास बाबा. अरे भारतामध्येच नाही तर सगळ्या जगामध्ये, सगळ्या देशांमध्ये पेपरमध्ये तुझंच नाव छापून आलंय. खूप मोठा झालास बाबा तू, आता खूप मोठा. स्वामी विवेकानंदाने सांगितलं, आई मी मोठा नाही झालो. आईने विचारलं, का बेटा, का झाला नाहीस मोठा? त्यावेळेला त्या स्वामी विवेकानंदाने आईचा पदर घेतला, आपल्या डोक्यावरती टाकला आणि सांगितलं, आई खऱ्या अर्थाने आता मी मोठा झालो. जोपर्यंत आईचा हात डोक्यावर आणि बापाची थाप पाठीवर पडत नाही तोपर्यंत माणूस कधीच मोठा होत नाही, हे स्वामी विवेकानंदाने दाखवून दिलं. आईने डोक्यावरती हात ठेवला पाहिजे आणि वडिलांनी पाठीवर थाप मारली पाहिजे. अरे याच्या पुढे राष्ट्रपतीचा पुरस्कार सुद्धा फिका आहे. आयुष्यामध्ये काही कमवायचं असेल ना तर जीवनामध्ये एवढंच कमवा, आईचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असला पाहिजे, बापाचा हात आपल्या पाठीवरती असला पाहिजे. पण आजकाल लोकाला सगळ्या जगाला बोलायला 2-2 तास वेळ आहे, पण स्वतःच्या आई बाबाला, आई तू कशी आहेस एवढं विचारायला वेळ राहिला नाही. म्हातारीला एवढंच वाटतं, म्हाताऱ्या आई बापाला तुमचे कपडे नको, म्हाताऱ्या आई बापाला तुमचे दागदागिने नको, म्हाताऱ्या आई बापाला तुमची 3 मजली बिल्डिंग नको. आई बापाला वाटतं पोराने यावं विचारावं, आई तू जेवलीस का? म्हातारी सगळ्या गावाला जाऊन सांगेल, माझ्या लेकासारखा कोणी नाही हो. रोज येऊन विचारतो, आई तू जेवलीस का, तुझी तब्येत कशी आहे? बापाला तुमचे पैसे नको, रिकाम्या खिशाचा बाप सगळ्या गावामध्ये फिरेल, पण मुलाने येऊन विचारावं, बाबा जेवण केलं का? त्यावेळेला बाप सगळ्या लोकाला छाती ठोकून सांगेल, माझ्या लेकासारखा लेक या गावामध्ये कोणाचा नाही. पण आजकाल लेकाला तेवढी वेळच राहिली नाही. मायबापाला विचारायला वेळ कुणाकडे राहिला नाही. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना तोपर्यंत सगळं जग आहे. ज्या दिवशी मायबाप मरतील ना त्या दिवशी तुम्हाला कळेल. कारण तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तो ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना गिळवेल काटचे फास. आई माझे मायेचा सागर दिला तिने देवना आकार. हो 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 नभीची चांदणे तो ग चंदराचे कोर. नभीची चांदणे तो ग चंदराचे कोर. शीतल तुझी छाया मला हवे जलभर. त्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. देव देवाकडे मी ग तुला जग मागेन. आई माझे मायेचा सागर. ज्या दिवशी मायबाप आपल्या जीवनातून निघून जातील ना त्यावेळेला आपल्याला त्यांची किंमत कळेल. पण वेळ निघून गेलेली असते, वेळ निघून गेलेली.
बापाच्या पायातली चप्पल लेकाच्या पायात आली की तो लेक त्या बापाचं किंमत कमी करून टाकतो. तुम्हाला काय कळतं याच्यातलं म्हणतो डायरेक्ट, तुम्हाला काय कळतं? म्हणून लक्षात ठेवा माय बापा, मी तरुण मुला मुलींना एवढंच सांगेल, तुम्हाला नाही ना कलेक्टर बनता आलं नका बनू, तुम्हाला नाही ना एखादा नोकरीदार बनता आलं नका बनू, नाही ना तुम्हाला मोठा माणूस बनता आलं नका बनू, पण आई बापाचं नाव जाईल एवढं तरी तुम्ही आयुष्यात बनू नका. एवढं जरी पाळलं तरी तुम्ही तुमच्या आई वडिलाची किंमत सांभाळली. नाही तुम्हाला काही बनता आलं नका बनू, पण आई बापाची मान खाली जाईल एवढं तरी आयुष्यात बनू नका. आज ते चिंतन सांगत असताना पहिली कथा देवराजाची सांगितली, ज्याने आपल्या आई वडिलाला मारून टाकलं. थोडा आवाज वाढव. ज्या वेळेला माता पिता मरण पावले, वेश्येच्या नादी लागला, वेश्येने घराच्या बाहेर हाकलून दिलं, रानावनामध्ये फिरू लागला, भिक्षा मागू लागला, लोकांनी नाही दिलं त्याला खायला. शेवटी शिवकथेमध्ये गेला, मरण आलं. ज्वरेन पीडिताम गताः, तापेने एवढा फणफणला आणि जागेवरती मरण पावला. ज्या वेळेला मेला त्यावेळेला न्यायला यमदूत आले, भगवान शिवाच्या दूतांनी त्याला त्याच्यापासून सोडवलं. अशी कथा आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केली. एक दुसरी कथा आपण श्रवण केली, समुद्र निकटे देशे ग्रामो वाष्कलो सज्ञकाः, यत्र वसंतो पापेष्टो सर्वधर्म जितंजनाः. समुद्राच्या काठावर एक वाष्कल नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी राहणाऱ्या बिंदुक आणि चंचोलाची कथा आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केली. बिंदुक कोणाला म्हणावं? ज्याच्या मनामध्ये डाऊट आहे, ज्याच्या मनामध्ये शंका आहे, त्याला बिंदुक म्हणावं. आणि ज्याची वृत्तीच चंचल आहे तिला चंचोला असं म्हणावं. गीतेमध्ये एवढं सगळं श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं आणि अर्जुनाने शेवटी काय सांगितलं? देवा मला काहीच कळालं नाही. चंचल ही म्हणत कृष्ण, माझं मन चंचल आहे देवा, मला काही समजलं नाही तुम्ही काय सांगितलं. देवाने सांगितलं, रे आज मी तुला गुह्य गोष्टी सांगणार आहे, बघ नीट लक्ष देऊ नये. 17 अध्यायापर्यंत त्याला काही कळालं नाही आणि 17 अध्याय झाल्यानंतर मग त्याला चांगल्या गोष्टी कळायला सुरुवात झाल्या. 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थोर धनुर्धराः. हे सगळं जग माझंच आहे. थोडा गेन वाढवा, मोकळा करा आवाज. हे सगळं जगत माझं आहे. या जगतामध्ये मी स्थिर आहे, जगत माझ्यामध्ये स्थिर आहे. ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या अर्जुनाला कळालं. अशी कथा त्या ठिकाणी वर्णन केली जाते. पुढे ज्या वेळेला त्या बिंदुक चंचुलाची कथा सांगितली, चंचुला गावामध्ये कथा चालू होती, बिंदुक मरण पावला. आवाज थोडासा राहू दे. ज्या वेळेला बिंदुक मरण पावला, पेच्या शिवणीमध्ये जाऊन विंध्याचल पर्वतावरती जाऊन पडला. गावामध्ये कथा लागली होती, सगळे लोक कथेला चालले. चंचुला ही विनंती केली, चंचुले चल कथा ऐकायला. चंचुलेने अगोदर नकार दिला, परंतु ती सुद्धा कथा ऐकायला आली. आणि त्यावेळेला महाराजांनी 28 नरकाचं वर्णन सांगितलं. 28 नरकाचं चिंतन ऐकलं आणि त्यावेळेला तिच्या मनामध्ये दुःख झालं, की पश्चाताप झाला, की मी आतापर्यंत किती पाप केलं असेल. पापोहम पाप कर्म संभवाः, अहम पापभ्यो पाप कर्म संभवाः, त्राहि मां कृपया गंगे, सर्व पाप हरा भव. अहम पापभ्यो पाप कर्म संभवाः, त्राहि मां कृपया शिव, सर्व पाप हरा भव. मी पापी आहे, माझ्या हातून अनेक पाप झाले, माझ्या हातून अनेक पाप होतील. या पापातून मला मुक्त करा. ज्या वेळेला हे मागणं मागितलं त्यावेळेला संत वर्णन करतात, चंचुलने कथा ऐकली, नियमाने कथा श्रवण केली. काल मी नियम सुद्धा सांगितले. 7 दिवस कथा ऐकणाऱ्यांनी एक वेळेला जेवण करून कथा ऐकावी.
पत्रवाळीवरती जेवावं. पत्रवाल्यांच भोजनम. शिवसहस्त्रनामाचा पाठ करावा. ओम नमः शिवायचा जप करावा. वाटलं तर एकतरी अभिषेक महादेवाला घालावा. गुरुने दिलेल्या गुरुमंत्राचं चिंतन करावं. अशी उपासना 7 दिवसामध्ये केली पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. थोडा आवाज राहू दे, थोडा आवाज कर. ब्रह्मचर्याचं पालन करावं माणसांनी. आणि सगळ्यात महत्वाचा नियम, या तोंडाने खोटं नाही बोललं पाहिजे 7 दिवसामध्ये. असे काही नियम सांगितले. आणि मग त्यावेळेला चिंचोलीने परत एकदा ती शिवकथा लावली. शिवकथा ऐकायला सुरुवात केली. ज्या वेळेला शिवकथा चालू झाली त्यावेळेला तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या. धड ढसा रडायची ती, धड ढसा रडायची. शेवटी महाराजांनी तिला जाऊन विचारलं, बाई तुला रडायला काय झालं? तर तिने सांगितलं, महाराज आतापर्यंत मी खूप पाप केले, खूप पाप माझ्या हातून झाले. एवढे पाप मी आतापर्यंत केले नाही तेवढे पाप आज माझ्या हातून झाले. महाराज मला या पापातून बाहेर निघण्यासाठी मी काय करू सांगा. त्यांनी सांगितलं, तुला शिवपुराण अजून एकदा लावावं लागेल. परत तिने श्रावण महिन्यामध्ये परत एकदा शिवकथा लावली आणि सगळ्या लोकांच्या बरोबर ती ऐकली, पण नियम पाळले. ज्या वेळेला ती शिवकथा चालू झाली, रोज एक वेळेला जेवायची, भगवान शिवाचं नामस्मरण करायची, नामचिंतन करायची. असे काही नियम होते, तिने ते पाळले. शेवटी काही दिवसांनी मरण पावली आणि मेल्यानंतर ती पार्वतीची मैत्रीण झाली. पार्वतीने विचारलं, बाई तुला काय पाहिजे माग? तिने सांगितलं, आई माझ्या नवऱ्याचा उद्धार व्हावा एवढंच मला दे. जगामध्ये फक्त भारतातली स्त्री आहे की जी देवाला 7 जन्म एकच नवरा मागते. बाहेरच्या जगामध्ये बघितलं ना तुम्ही एका वर्षात किती नवरे बदलतील एका जन्मात सांगता नाही येणार. पण भारतामध्ये स्त्री वडाला जाते, 7 प्रदक्षिणा मारते, हात जोडते आणि देवाला सांगते, देवा हाच नवरा मला 7 जन्म दे, फक्त पुढल्या जन्मी थोडासा मॉडिफाय करून दे. या जन्मात जरा रागीट आहे, या जन्मात जरा स्मार्ट नाही आहे, दिसायला हँडसम नाही, पुढल्या जन्मी थोडंसं करून दे, पण हाच नवरा मला 7 जन्म पाहिजे. किती फेऱ्या मारता तुम्ही? किती? 7च मारता ना का 5 मारायच्या? किती मारल्या पाहिजे? 7 का मारायच्या? की 7 जन्म हा पती भेटला पाहिजे म्हणून. नाहीतर काही काही जणीला काहीच माहित नसतं. ते रील निघेपर्यंत, मोबाईलमध्ये व्हिडिओ निघेपर्यंत ते आपले फेऱ्याच मारायलेली असते. आजकाल लोकांचं फॅन निघालंय, मोबाईलमध्ये व्हिडिओ चांगला निघावा, त्या वडाची पूजा नाही झाली तरी चालेल, नवरा पुढल्या जन्मी कसाही भेटू दे, पण आपला या जन्मी व्हिडिओ चांगला निघाला पाहिजे. वडाला प्रदक्षिणा मारताना सगळ्या बायाला बाजूला ढकलेल, दुसऱ्याचे दोरे तोडून घेईल. एकच लक्षात ठेवा, संस्कृती संस्कार याला कुठे दाग लागेल, याची कुठे इजा होईल, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आयुष्यामध्ये काही भेटो न भेटो, पण आपल्या आई वडिलांनी दिलेल्या संस्काराला कुठे तुटू नयेत आणि आपली जी संस्कृती आहे ती कुठे बंद पडू नये, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. 7 प्रदक्षिणा मारल्या पाहिजे. तुमच्याकडे लक्ष्मी येतात ना, सगळ्यांच्या घरी लक्ष्मी आहेत ना? आहेत की नाही? झोपलेल्या मावशी झोपू नका अजिबात. मी कालच सांगितलं, झोपलेला माणूस आजगर बनतो आणि शेजारच्याने नाही उठवलं की ते गारुडी बनतो. आणि या दोघाचा खेळ मग नळदुर्गच्या बाजारामध्ये. अजिबात झोपायचं नाही. जवळ कोणी जर झोपलेलं दिसलं की चिमटा घ्या आणि भांडण लागलं तर माझ्याकडे या. झोपायचं अजिबात नाही. तुमच्यासाठी चालू आहे हे सगळं. नम पार्वती वल्लभ शंकर, नम पार्वती वल्लभ शंकर, श्रीगिरी मल्लया नमो नमो, श्रीगिरी मल्लया नमो नमो, शंभो महादेवा हर हर महादेवा, शंभो महादेवा हर हर महादेवा. नमक पार्वती वल्लभ शंकर, नमक पार्वती वल्लभ शंकर, श्री गिरिवल्लय नमो नमो, शंभो महादेवा हर हर महादेवा, शंभो महादेवा हर
हर हर महादेव. सगळे टाळी वाजवत प्रेमाने टाळी एक. ज्याला हात आहे त्याने टाळी वाजवायची आहे, ज्याला तोंड दिले त्याने देवाचं नाव घ्यायचंय. सगळे प्रेमाने जय हो जय हो. बाहेरचे हात वर हात वर. एक. वा रे वा, शाबास. सगळे टाळी टाळी एक एक. मी काल सांगितलंय, पोटाच्या जवळ टाळी वाजवली तर पोटाचे रोग मरून जातात. छातीच्या जवळ टाळी वाजवली तर अटॅक लवकर येत नाही. डोक्याच्या जवळ टाळी वाजवली, तोंडाच्या जवळ, तर दात लवकर पडत नाही. आणि डोक्याच्या जवळ टाळी वाजवली तर घरचं टेन्शन राहत नाही. आता बघू कोण कुठे कुठे टाळी वाजवतं. प्रेमाने एक. जय हो जय हो. वा रे वा, शाबास. एक एक. बोल उमापति महादेव भगवान की. बोल गौरी शंकर भगवान की. जे लोक. आणि तिसरा मंत्र सांगितला पंचाक्षरी, 5 अक्षराचा नमः शिवाय किंवा शिवाय नमः. याच्यापेक्षा मोठा मंत्र कुठलाच नाही. ही एवढे उठलं की काही मंत्र म्हणायले, कुठलाही मंत्र काढला की म्हणायले, त्याच्याच मागं लागले. सख्या आईला आई म्हणायचं नाही आणि परक्या बाईला आई म्हणायचं काय उपयोग आहे? ती काय तुमची आई होणार आहे का? म्हणून उठतानाही ओम नमः शिवाय, बसतानाही ओम नमः शिवाय, झोपतानाही ओम नमः शिवाय, काम करतानाही ओम नमः शिवाय, आणि काम नसल्यावरही ओम नमः शिवाय. दुसरं काही म्हणायची गरज तुम्हाला नाही. आज भगवान शिवाचं चिंतन करत असताना चंचूला मरण पावली. मेल्यानंतर पार्वतीची मैत्रीण झाली. पार्वतीने विचारलं तुला काय पाहिजे माग? आणि त्या वेळेला तिने सांगितलं आई माझ्या नवऱ्याचा उद्धार कसा होईल एवढं मला सांगा, फक्त माझ्या नवऱ्याचा उद्धार. आणि मग त्यावेळेला सांगितलं बाई तुझ्या नवऱ्याचा उद्धार करायचा असेल तर तुझ्यासाठी एकच उपाय आहे, तुला शिवकथा ऐकावी लागेल. म्हणजे कोण सांगणार ही शिवकथा? म्हणजे तुंबरू नावाचे महाराज आहेत. तुंबरू जसे वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या समोर नारद मुनी आहेत, चिपळ्या वाजवतात, विणा वाजवतात, तसं आमच्या शैव संप्रदायामध्ये भगवान शिवाच्या समोर तुंबरू महाराज आहेत. तुंबरू. आणि कोण आहे तुंबरू? म्हणे गंधर्व आहेत. यांचा जन्म कसा झाला सांगा? एकदा भगवान विष्णूने महादेवाला 1000 कमळं व्हायचे ठरवले. 1000. तुम्हाला माहित आहे का सगळ्या देवाला डोळे किती आहेत? किती आहेत? 2. महादेवाला किती आहेत? 3. कशामुळे महादेवाला माहित आहे? त्याचे कारण आहे. ज्या वेळेला भगवान विष्णूने 1000 कमळं व्हायचे ठरवले, 1 कमळाचं फूल कमी पडलं. आणि ज्या वेळेला 1 कमळाचं फूल कमी पडलं त्यावेळेला भगवान विष्णूने आपला डोळा काढला. थोडा आवाज वाढवा त्याचा मॉनिटरचा. आपला डोळा काढला 3रा. आणि तो 3रा डोळा भगवान शिवाला त्यांनी वाहिला. 3रा डोळा. म्हणून सगळ्या देवाला 2 डोळे पण महादेवाला 3रा डोळा आहे. का तर हा डोळा साक्षात भक्तांनी दिलेला आहे. साक्षात भक्तांनी दिलेल्या डोळ्याचं वर्णन करतात. म्हणून त्या ठिकाणी 3 डोळे आहेत महादेवाला. ज्या वेळेला आपल्या नवऱ्याचा डोळा फुटलेला पाहिला, लक्ष्मीला राग आला आणि शाप दिला महादेवाला, आजपासून तुझ्या मूर्तीची पूजा कोणी करणार नाही. भगवान विष्णूला राग आला. म्हणे अरे मूर्ख स्त्री, एवढी चंचल आहेस तू? माझा शाप आहे तुला.
की तू घोड्याच्या योनीला जाशील, घोडा बनशील. आणि त्यावेळेला ती लक्ष्मी घोडा बनली. लक्ष्मीने विनंती केली, देवा माझं काय चुकलं सांगा, मी तुमच्यासाठी तर शाप दिला महादेवाला. अरे कुठल्या बाईला वाटतं की आपला नवरा आंधळा व्हावा, कुठल्या बाईला वाटतं, स्त्रीला वाटतं की माझा नवरा आंधळा असावा. त्यावेळेला महादेवाने सांगितलं, त्या विष्णूने सांगितलं, बरोबर आहे तुझं, पण जगाच्या मायबापाला तू शाप दिलास. तिने सांगितलं, महाराज या शापातून मुक्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे सांगा. त्यावेळेला सांगितलं, या शापातून तुला जर बाहेर निघायचं असेल तर तुला भगवान शिवाची उपासना करावी लागेल आणि या शिवतत्वाचा प्रचार प्रसार करावा लागेल. तिचं पूर्ण देह पुरुषाचं बनलं, तोंड मात्र घोड्याचं राहिलं. हातामध्ये टाळ घेतला, विना घेतला आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ती प्रवचन करू लागली, भजन करू लागली, नामस्मरण करू लागली. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर घर भोले नमः शिवाय हर घर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर घर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर घर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. आम्हाला कथा सांगा, पुढचं वर्णन करा. चिंचूला त्या तुंबरूच्या बरोबर पाठवलं, विंध्याच्या पर्वतावरती गेले, ती पवित्र कथा सांगितली. तिच्या नवऱ्याचा उद्धार झाला, दोघेही भगवान शिवाशी एकरूप झाले. इथपर्यंतची कथा आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केली. काल बिंदूक चिंचूला ही कथा आपण ऐकली आणि पाहिली सुद्धा. म्हणे आज काय कथा आहे आता, तर आज
भगवान शिवाला बेल कसा व्हायचा, का व्हायचा, कशासाठी व्हायचा, बेलाच्या झाडाची उत्पत्ती कुठे झाली, याची कथा आज आपल्याला श्रवण करायची आहे. बेलाचं पान सवासं कधी व्हायचं नाही. बेलाचं पान वाहत असताना ते नेहमी उलट व्हायला पाहिजे. चार दीपिका नावाचा एक ग्रंथ आहे, चार दीपिका. त्याच्यामध्ये बेलाच्या पानाचे वर्णन केलं की बेलाची पानं कसे व्हावेत, तर म्हणे स्यू बिल्वपत्र अधोमुखम. स्यू म्हणजे अधोमुख वाहिले पाहिजे, उलटे जसे येतात तसे वाहिले पाहिजे. भगवान शिवाचं वर्णन करत असताना सांगितलं की ते बेलाचं पान उलट व्हावं. कसं व्हायचं? बेलाच्या पानाचं टोक आपल्याकडे, बेलाच्या पानाचं देठ पुढच्या बाजूला. बेलाचं पान वाहत असताना अंगठा कधी लावायचं नाही, अंगठा. बेलाच्या झाडाचे पानं तोडताना फांद्या कधी तोडायच्या नाही. जर बेलाच्या झाडाची फांदी तोडली तर एक गाय कापलेलं पाप डोक्यावर लागतं. काही काही जणाला सवय असते फांद्या तोडून आणायच्या आणि घरी आणून निसत बसायचं. बेलाचे पानं वाहताना त्याला कधी नखाने तोडायचं नाही. बेलाचं पान, बेलाच्या पानाला कधी गाठ ठेवायची नाही, गाठ. काही गोष्टीला गाठी नसाव्यात. बेलाच्या पानाला गाठ नसावी. ज्या फुलाला गाठ आहे ते फुल कधी महादेवाला व्हायचं नाही. ज्या वातीला गाठ आहे खाली ती वात कधी महादेवाला लावायची नाही. फुलवात कधी महादेवाला लावायची नाही. का? खाली गाठ आहे. ज्याच्यामध्ये गाठ आहे ते महादेवाला कधी लावायचं नाही, लक्षात ठेवा. महादेवाला पूजा करताना असं पूजन केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये गाठी नाहीत असाच तो. वस्त्रमाळ वाहताना सुद्धा नुसता लांब दोरा करून वाहतात काही काही लोक, त्याला मध्ये गाठी करत नाहीत. गाठी. झेंडूचं फुल महादेवाला वाहत नाही कारण त्याच्यात गाठ आहे. कुठली फुलं व्हायचे, कुठले व्हायचे नाही देवाला. लघु स्वस्तिक केवढा कोण वंदेल गिरी ताडा. केतकीचे स्थूल पत्र पूजे लागे अपवित्र. लघु स्वस्तिक केवडा कोण वंदील गिरी ताडा. केवड्याचं फुल कधी महादेवाला व्हायचं नाही. लघु म्हणजे लहान लहान फुलं कधी महादेवाला व्हायचे नाही. स्वस्तिकाचं फुल कधी व्हायचं नाही. पांढरे स्वस्तिकाचे फुलं माहिती आहेत ना तुम्हाला, टोपले टोपले निघतात. हे फुल कधी महादेवाला व्हायचं नाही. ज्याने महादेवाला स्वस्तिकाचं फुल वाहिलं तुमची नरकामध्ये बुकिंग झाली म्हणून समजा. तुम्ही कधीच स्वर्गात जाणार नाही, तुम्ही कधीच कैलासात जाणार नाही, तुम्ही कधीच वैकुंठात जाणार नाही. कारण स्वस्तिकाचं फुल महादेवाला नाही चालत. लघु स्वस्तिक केवडा. थोडासा फक्त गेन द्या, आवाज एवढाच नव्हता, गेन वाढवा. लघु स्वस्तिक केवडा कोण वंदील गिरी ताडा. ताड्याचे फुलं व्हायचे नाहीत, उंच झाडाचे फुलं व्हायचे नाहीत, बेशरमाचे फुलं व्हायचे नाही, बाबळीचे फुलं महादेवाला व्हायचे नाही. लघु स्वस्तिक केवडा. केवड्याचं फुल कधी महादेवाला व्हायचं नाही. अजून कुठलं फुल महादेवाला व्हायचं नाही तर सदाफुलीचं. का व्हायचं नाही? जो भगवान को भुली उसका नाम सदाफुली. जी देवालाच विसरून गेली तिचं नाव सदाफुली, म्हणून ती सदाफुलीचं फुल नाही व्हायचं. महादेवाच्या डोक्यावर लाल रंगाचं फुल कधी नाही व्हायचं, लाल. काही काही लोकांना सवय असते महादेवाला जाऊन कुंकू लाव, त्याच्या डोक्यावर फुल व्हा. महादेवाला कुंकू लावायचं, हळद लावायची, कशामुळे? अरे पुरुषाला जीवनामध्ये एकदाच हळद लागते, लग्नाच्या वेळेला, परत त्याला हळद नाही लावत. म्हणून महादेवाला हळदी कुंकू नाही लावायचं. जे लोक हळदी कुंकू लावतात ना, लक्षात ठेवा, तुम्हाला महादेव तर जवळ येऊच देणार नाही आयुष्यामध्ये, पण 7 जन्म तुम्हाला नरकवासामध्ये पाठवतो. कारण भगवान शिवाला हळदी कुंकू नाही लावायचं, त्याला भस्म लावा, चंदन लावा. लघु स्वस्तिक केवडा कोण वंदील गिरी ताडा. बेलाच्या झाडाचे पानं तोडत असताना कधी नख लागू देऊ नका. अजून एक सांगतो, काही काही लोक ते काशीचा बेल म्हणून सरकारी बेल वाहतात. ज्या झाडाला काटे नाही, ज्या झाडाला फळ नाही
ज्या झाडाला फूल नाही त्या झाडाचा बेल कधी महादेवाला व्हायचा नाही. कारण तो काशीचा बेल नाही, काशीमध्ये शाप दिलेला बेल आहे आणि तो बेल कधी महादेवाला व्हायचा नाही. भगवान शिवाला जो तो बेल वाहतो तो मनुष्य नरकवासामध्ये पडतो. कारण त्याला बिलवी म्हणतात, त्याला बेल म्हणत नाही, त्याला बिलवी म्हणतात. आणि बिलवीचं झाड कधी पान महादेवाला व्हायचं नाही, बिलवी वाहिली नाही पाहिजे. 12 प्रकारचे बेल महादेवाला व्हायचे आहेत, 12 प्रकारच्या अक्षदा तांदूळ महादेवाला व्हायचे आहेत. मी ते तुम्हाला सगळं सांगणार आहे कारण आपलं अज्ञान आहे महादेवाविषयी. महादेवाला प्रदक्षिणा घातली जात नाही पण स्वतःच्या देहाला प्रदक्षिणा घातली जाते. का? तुम्ही एक मंत्र म्हणता ना, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारंग भुजगेंद्रहारम सदा वसतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. महादेवाला बेलाचं पान का व्हायचं त्याची एक कथा तुम्हाला सांगतो. एकदा महादेव पार्वतीचं भांडण झालं. 8 दिवस पार्वती महादेवाला बोलली नाही, महादेव पार्वतीला बोलले नाही. एके दिवशी पार्वती 7लाच निघून गेली आणि रात्री 12ला घरी आली. 12ला ज्या वेळेला ती रात्री 12ला घरी आली, महादेवाने विचारलं कुठं गेलतीस? चिठ्ठी द्यायला ते विजल दिलं, थोडं हे करा, थोडं गेन राहू द्या, थोडं हे द्या, मीठ द्या आणि आवाज थोडा कमी ठेवा. महादेवाने विचारलं तू कुठे गेली होतीस सांग. बेस जास्त झालाय, बेस जास्त झालाय, आवाज थोडा करा. हॅलो. महादेवाने सांगितलं पार्वती काल तू मला दिसली नाही, कुठे गेली होती सांग. पार्वती म्हणली मी किलजला गेले होते. किलजला कशासाठी गेली होती? म्हणे शिवकथा ऐकायला. महादेवाने विचारलं का ऐकली का कथा? म्हणले नाही ऐकली. म्हणले मग काय केलं जाऊन? म्हणले कुठल्या बाईनं कुठल्या रंगाची साडी आणि किती दागिने घातले ते बघायला गेले होते. आता काही काही जण येतात, काल काही लोक नव्हते आलेले, आज जरा नवीन लोक वाढले. कालच्या काही महिलांनी जाऊन सांगितलं ते महाराज आलेत ना, ते वेगळंच सांगतात काहीतरी कथा, ते बघायला आल्या, कसला महाराज आलाय गावामध्ये, चला बघायला. काही लोक नवीन नवीन येतात ते महाराजाला पाहण्यासाठी. तसं पार्वतीला विचारलं तू काय केलंस? तर म्हणे मी कोणी कसले कपडे घातले पाहिले. महादेव म्हणले याच्यासाठी गेली होतीस का तू? पार्वतीने सांगितलं देवा तुमचे भक्त एवढे चांगले राहतात, एवढं सोनं नाणं घालतात, एवढे चांगले चांगले कपडे अंगावरती घालतात, मग मी काय पाप केलंय सांगा. माझ्या डोक्याच्या जटा वाढल्या, पायामध्ये खडावा घालते, अंगावरती हे वस्त्र आहे, कपाळाला भस्म आहे. मलाही वाटतं कधीतरी श्रीमंत व्हावं, मलाही वाटतं भरपूर पैसे भेटावेत, मलाही वाटतं मी मोठी व्हावी. महादेवा मला काही ना काहीतरी द्या. बायकोने नवऱ्याकडून नाही तर कोणाकडून अपेक्षा केली पाहिजे सांगा. त्यावेळेला महादेवाने सांगितलं काय पाहिजे पार्वती? हिला वाटलं एखादा 1 किलोचा हार देईल, नाहीतर एखादा मोठाचा मोठा हिरा देईल. भगवान शंकराने आपल्या जटेमध्ये हात घातला आणि एक वाळलेलं बेलाचं पान काढलं आणि तिच्या हातामध्ये दिलं. पार्वतीने महादेवाच्या पायापासून तोंडापर्यंत 7 वेळेला पाहिलं. म्हणली ही भोळा महादेव नाही, हे येडा महादेव आहे. बघा तुम्ही लग्न झाल्यावर 2 वर्ष एवढं कौतुक करतील नवऱ्याचं, आमच्या ह्यांच्यासारखे कोणीच नाहीत, खूपच चांगले आहेत, खूपच प्रेमळ आहेत, असेच आहेत तसेच आहेत. 2 वर्ष होऊ द्या, मग त्याच्या मागे म्हणतील हे ह्याच्याबरोबर लग्नच कशाला केलं असेल मी, कुठून दुर्बुद्धी सुचली याला हो म्हणले. अरे काय पाप केलं होतं म्हणून असला नवरा मला भेटला? कसले कसले नवरे आले होते, ते नळदूरचा कंडक्टर अजून तसाच आहे. आता काय करायचंय त्याला बघून? पण लोक एवढे विचित्र आहेत. मी तुम्हाला महिला मंडळाला एवढंच सांगतो, आयुष्यामध्ये कोणाला नाव ठेवायचं ठेवा, नका ठेवू, पण आपल्या नवऱ्याला, सासू सासऱ्याला, झालेल्या लेकराला कधीच नाव ठेवू नका. सगळ्या जगापेक्षा युनिक आहे असं समजून संसार करून दाखवा, तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण प्रत्येक घरामध्ये ऍडजस्टमेंट नावाचा रोग आहे. ऍडजस्टमेंट कोणीच कोणाला ऍडजस्ट करत नाही. नवरा बायकोला ऍडजस्ट करत नाही, बायको नवऱ्याला करत नाही, सासू सासरे सुनेला करत नाहीत, सून सासू सासऱ्याला करत नाही, मुलगा आई बापाला करत नाही. ज्याच्या घरातला हा रोग मेला त्याचा संसार सुखी झाला. ऍडजस्ट करायला शिका, थोडंसं शांत बसायला शिका, थोडंसं संयमी राहायला शिका. जीवनामध्ये याच्यापेक्षा दुसरं काहीच काम नाहीये. शिवकथा का ऐकायची? महादेव पार्वतीने संसार कसा केला हे ऐकण्यासाठी, हे बघण्यासाठी. अरे ज्या महादेवाला घर नव्हतं, ज्या महादेवाच्या अंगावर चांगले कपडे नव्हते, पार्वतीने त्याच्याबरोबर संसार करून दाखवला की नाही दाखवला? तसं आपल्या जीवनामध्ये संसार सुद्धा करताना असा करून दाखवला पाहिजे. झोपू नका. तुम्ही मगापासून नागासारखं डुलायलो होतं, झोपायचं नाही अजिबात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. इकू द्यायला माझं लक्ष सगळ्याकडे बरं का. मी सगळीकडे बघतो मुद्दामून, आणि मुद्दामून 4 डोळे घालून आलो मी. अंधारातली माणसं सुद्धा इकडे मला दिसतात कोण काय करायला ते. कोणी पुडी काढली, कोणी तंबाखू हातात घेतली, कोण कोणाला बोलायलंय, कोण कोणाला चिमटे घ्यायलंय, सगळं दिसतं मला. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी महादेवाला सांगून टाकणार आहे, बघा हे बाबा हे असा करायलाय. आता आम्ही यायलो होतो तिकडून सलगऱ्याहून, येताना रस्त्यामध्ये मला 2 जण भेटले. मी काका आम्ही 2 जणच होतो गाडीमध्ये. त्यांनी हात केला मला थांबा म्हणून. मी काकाला म्हणलं थांबा, कथेला यायचे असतील बघू कोण आहेत म्हणून. दार उघडल्यावर मला 2 जण दिसले. माहितीये तुम्हाला कोण? एक जण होता महादेव आणि एक त्याचा गण भूत. 2 जण होते. त्या भूताचे पाय उलटे, डोळे पांढरे. आमचे काका म्हणले बाबा कशाला गाडी थांबवली? म्हणलं थांबा काय म्हणतात बघू. त्या महादेवाने विचारलं महाराज मला सुद्धा किलजला यायचं, पण 7 दिवस कोणाच्या घरी थांबू सांगा. मी म्हणलं जे लोक भजनामध्ये चांगली टाळी वाजवतात त्याच्या घरी तुम्ही निघून जावा. मग त्या भूताने मला विचारलं मी कोणाच्या घरी जाऊ? म्हणलं जे लोक झोपतात आणि जे लोक टाळी वाजवत नाही त्याच्या घरी तू निघून जा बाबा. आता ठरवा कुणाला ते महादेवाला न्यायचं आणि कुणाला त्या भूताला न्यायचं घराकडे. आपल्याला सगळ्याला आनंद घ्यायचा आहे प्रेमाने. कथा 7 दिवस आहे, त्यातले 2 दिवस गेले, 5च दिवस राहिली कथा. या 5 दिवसामध्ये शिव कळाला पाहिजे आपल्याला, तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. नुसतं महादेव महादेव म्हणून आणि भस्म लावून काही होणार नाही. महादेव काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्या देहाचा आणि आपल्या संसाराचा उद्धार नाही होणार. हे कळायला पाहिजे आपल्याला. मी बेलाच्या पानाचं महत्व सांगत होतो. बेलाच्या पानाची उत्पत्ती कुठे झाली? बेलाच्या पानामध्ये काय माहितीये तुम्हाला? पानामध्ये पान आहे, भगवान शिवाचं वर्णन करताना बेलाच्या पानात काय ते आपल्याला ऐकायचं आहे. सगळे प्रेमाने. त्याचं नाही येत. सगळ्यांनी प्रेमाने. ओम. हॅलो हॅलो. त्याला साऊंड ना कंपनीचे पाहिजेत, काही लावून नाही चालत. आवाज वाढव थोडासा. त्याला समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून साक्षात लक्ष्मी माता बाहेर पडली. किती रत्न पडले तर 14 रत्न बाहेर पडले. सगळ्यात अगोदर विष बाहेर पडलं. विष. सगळ्या देवतांना विनंती केली. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही प्या. ब्रह्मदेवाने सांगितलं हे मी नाही पिणार. अरे मी पहिलाच म्हातारा झालोय, माझं किती आयुष्य राहिलं, आता मी पिऊ तरी कशाला? भगवान ब्रह्मदेवाने विष नाही पिलं. थोडा आवाज द्या, थोडा. दुसऱ्या वेळेला भगवान विष्णूला सांगितलं ते विष तुम्ही प्या. भगवान विष्णू म्हणले मी त्या सापावरच झोपलेला असतो 12 महिने, कशाला माझ्या मागे लागता? शेवटी महादेवाला विनंती केली तुम्ही ते विष प्या. भगवान शंकराने सांगितलं ठीक आहे मी विष प्यायला तयार आहे. पार्वतीने अडवलं पण नाही ऐकलं महादेवाने.
दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचेत हलहलते उठले, ते तो अमृतपणे प्राशन केले. असुरपणे नाही, अमृतपणे. काही काही लोक असुर म्हणतात महादेवाला. राक्षसासारखं पिलं नाही, अमृत समजून त्याने विष पचवलं. सगळे देव अमृताला पचवत असतील, पण जो विषाला अमृतासारखा पचवतो असा एकच देव आहे, त्याचं नाव महादेव आहे. चंदा सा मुकड़ा ब्राइट, सिर पे है मूनलाइट, सब देवों में टैलेंट है, क्योंकि हमारे भोलेनाथ सबसे बड़े ब्रिलियंट है. कर देते रॉन्ग को राइट है, जिनसे डे और नाइट है, इनमें इतना टैलेंट है, क्योंकि हमारे भोलेनाथ सबसे बड़े ब्रिलियंट है. भांग भटूरा डाइट है, भांग भटूरा डाइट है, कमर पे व्याग्रांबर टाइट है, इनमें इतना टैलेंट है, क्योंकि हमारे भोलेनाथ भक्तों की सुनते बड़ी अर्जंट है. महादेवासारखा श्रेष्ठ या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून सर्व देवा माझी थोर, एक माझा उमावर, सर्व देवा माझी श्रेष्ठ, एक माझा नीलकंठ. कशासाठी सांगितलं? आज प्रश्न केला, ज्या वेळेला समुद्र मंथनातून निघालेले विष पिलं भगवंताने, उंच एका कैलास पर्वतावरती जाऊन बसले. ज्या वेळेला कैलास पर्वतावरती जाऊन बसले त्यावेळेला परत समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून 14 जण बाहेर निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा, अश्वकाम दुधा सुरेश्वर गजो, रंभादि देवांगना, अश्वसप्तमुखो हरिधनो, रत्नानिह चांबुदे. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 14 रत्न बाहेर पडले. 14 रत्न. सगळ्यात अगोदर लक्ष्मी निघाली. लक्ष्मी दिसायला एवढी सुंदर होती. देव दानव मानव सगळे तिच्या मागे लागले, आमच्याशी लग्न कर, आमच्याशी लग्न कर. कारण तिचं रूपच एवढं सुंदर होतं लक्ष्मीचं. सगळ्यांनी विनंती केली, आमच्याशी लग्न कर. लक्ष्मीला काही कळे ना. इकडे तिकडे पाहिल्यावर एका डोंगरावरती बसलेला देव दिसला. गेली तिथे, महादेव होते बसलेले. महादेवाच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं, देवा, आजपासून तुम्ही माझे धर्माचे बाप आणि मी तुमची धर्माची मुलगी कन्या. तुम्ही माझे धर्मपिता आणि मी तुमची धर्मकन्या. बाबा, मी कोणाबरोबर लग्न करू सांगा. त्यावेळेला महादेवाने सांगितलं, माझ्यासारखा तिकडे समुद्रात झोपलेला आहे ना, त्याच्याबरोबर तू लग्न कर. तिने वरमाला घेतली, समुद्रामध्ये गेली. समुद्रामध्ये झोपलेल्या भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली आणि त्याच्याबरोबर लग्न केलं. ज्या वेळेला भगवान विष्णूचं लग्न झालं त्यावेळेला सगळे देव दानव मानव सगळे तिच्या मागे लागले. आता आमच्या बरोबर ही लग्न कर, आमच्या सोबत ही लग्न कर. तिने सांगितलं नाही. परत महादेवाकडे गेले. महादेवाला विचारलं, मी काय करू सांगा. भगवान शंकराने सांगितलं, बाई, आता तू सगळ्या जगाची आई हो आणि सगळ्या लोकाला तुझी मुलं मान. लक्ष्मी मातेने आपल्या स्तनातलं दूध पाजायला सुरुवात केली. आवाज कमी झाला. सगळ्या लोकाला दूध पाजायला सुरुवात केली. सगळ्या देवतांना दूध पाजलं. थोडा द्या, आवाज करा. आणि ज्या वेळेला ती दूध पाजायला सुरुवात केली त्यावेळेला, हॅलो, त्या दुधाची थेंब काही खाली पडली जमिनीवरती. असा आवाज करू नका, मोकळा करा त्याला. आवाज दबल्यासारखा आवाज झाला तो. मग जसा होता तसाच ठेवा पहिल्यांदा. ज्या वेळेला दूध पाजत असताना तिच्या स्तनातून दुधाचे थेंब खाली पडले. त्या थेंबापासून एक वृक्ष तयार झाला. त्याचं नाव आहे बिल्व वृक्ष. लक्ष्म्यास्तनत उत्पन्नो महादेव सच प्रियम शिवपूजां करिष्यामि एक बिल्वं शिवार्पणम्
लक्ष्म्या स्तनतोत्पन्नो महादेवस्य च प्रियम शिवपूजां करिष्यामि एक बिल्व शिवार्पणम. थोडं घेऊन द्या त्याला. लक्ष्म्या स्तनतोत्पन्नो, लक्ष्मीच्या स्तनातून ज्याने उत्पन्न झाला त्याचं नाव आहे बेल, बिल्ववृक्ष. म्हणून महादेवाला तेव्हापासून दुधाचा अभिषेक करतात. दूध ज्याच्यातून दूध निघतं ते सगळे पदार्थ महादेवाला वाहतात. जेवढ्या फुलातून दूध निघतं तेवढी सगळी फुलं महादेवाला, जेवढ्या पाण्यातून सगळे दूध निघतं ती सगळी पानं महादेवाला वाहिली जातात. काही काही लोक एवढे विचित्र आहेत म्हणे, ते दूध महादेवाला वाहू नका, गरीबाला द्या. या जगात गरीब कोण आहे सांगा मला? अरे भगवान शिवाला वाहिलं तर तुमचं वावडं काय आहे? महादेवाला दुधाची धार वाहिली तर बिघडलं कुठे? ते पण एखाद्या किड्या किटकाला जाणारच आहे ना. गटारीमध्ये जे किडे आहेत त्यांना सुद्धा भेटणारच आहे ना. अरे कोण्या तरी जीवाच्या मुखामध्ये चाललंय ते तुम्ही पहा ना. पण काही झालं की हिंदूचे सण आले की लोक त्याच्या विरोधामध्ये बोलतात. दूधच करायचं नाही, रंगच लावायचा नाही, फटाकडेच वाजवायचे नाही, असंच करायचं नाही, तसंच करायचं नाही. फक्त हे वावडं का? आम्हालाही त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आपणही निसर्गाचं कल्याण केलं पाहिजे, निसर्गाला जोपासलं पाहिजे, हे आम्हालाही मान्य आहे. पण महादेवाला दूध वाहू नका, महादेवाची पूजा करू नका, महादेवाचं असं करू नका, हे कोणीच सांगितलं? भगवान शंकराला दुधाचा अभिषेक केला जातो. दुग्धधारा पयद्धाराम समर्पयामी, पयभिषेकंच समर्पयेत किंवा पयस्नानम करिष्यामी. महादेवाला त्या दुधाच्या धाराचा अभिषेक केला जातो. आज भगवान शंकराला वर्णन केलं की ज्या वेळेला लक्ष्मी मातेच्या स्तनातून त्या दुधाच्या धारा पडल्या आणि त्यावेळेला त्याच्यापासून जे बेलाचं झाड झालं ते महादेवाचं सगळ्यात आवडतं आहे. मी मगाशी सांगत होतो, पार्वती रडू लागली. महादेवाने डोक्यात हार घातला, एक बेलाचं पान काढून तिच्या हातामध्ये दिलं. राग आला, रडू आलं. महादेवाने सांगितलं, पार्वती या जगामध्ये आपल्या सोबत काहीच येणार नाही, लक्षात ठेवा, काहीच येणार नाही. या जगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की आपण मेल्यानंतर आपल्या बरोबर येणार आहे? मी संन्यास घ्यायच्या अगोदर मातीला जायचो, आता मी लग्नाला आणि मातीला जात नाही संन्यास घेतल्यापासून. ज्या वेळेला आम्ही एका जणाच्या मातीला गेलो होतो, ते बाई वारली होती, आम्ही त्यांच्या घरी सारखं राहायचो. ते बिचारी माता आम्हाला प्रसाद बनवून द्यायचे, 2 वेळेला प्रसाद करायचे. ज्या वेळेला ती बाई मरण पावली हे कळालं, आम्ही मातीला गेलो. तिचा नवरा आला, मला घट्ट मिठी मारली, ढळ ढसा रडायला. मला वाईट वाटलं, अरे अरे किती प्रेम असतं या संसारामध्ये. नवरा बायकोवरती प्रेम करतो, बायको नवऱ्यावरती करतो, किती प्रेम आहे या संसारात. मी म्हणलं, दादा रडू नका, आज ती मिली, उद्या तुम्हालाही मरायचंय, मलाही मरायचं, आलेले सगळे पाहुणे रावडे मरणार आहेत, कशाला रडता? मला म्हणले, महाराज बायको मेली म्हणून रडत नाही, मी दुसरी करेल. म्हणलं मग रडायला काय झालं? मला तिच्या गळ्यातलं गंटनच कोणी नाही काढलं म्हणून मला रडू यायला. तुमच्यासाठी कोणी रडणार नाही, लक्षात ठेवा. ज्या नवऱ्याने एवढं प्रेम केलं ती बायको सुद्धा 2-4 महिने रडल, वर्षभर रडल, पुन्हा ती सुद्धा त्याला विसरून जाईल. ज्या बायकोने एवढं प्रेम केलं नवरा तिला सुद्धा विसरून जाईल. या जगात कोणी कोणाचं नाही, लक्षात ठेवा. नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे, तुझे नव्हे रे कोणे, नाही कुणाचे कोणे, तुझे नव्हे रे कोणे, नाही कुणाचे कोणे. हलते जासे लय कला प्राण माझे माझे मनोने, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे.
बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे मेल्या मागे सर्व रागिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे ना भैरे कुणी अंती दासिले कल प्राण माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी अंती जाचिल एकल्याच प्राण्या माझे माझे म्हणून वेड्या मायेचा बाजार बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोय रे मेल्या अंती तुटतील सारे तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी कुणाचे कुणी कोण कुणाचे या जगामध्ये सांगा भाऊ एवढा बहिणीवर प्रेम करते पण शेवटी वाटण्या करायच्या वेळेला ती सुद्धा सही देत नाही लवकर भावाच्या मागे लागते कोर्टामध्ये घालते सही देत नाही माझी वाटणी दे म्हणते पैशासाठी भांडते जी बहीण एवढं प्रेम भावावरती करते तो वर्षाला त्याला नीट तिला चांगली चाडीचोळी सुद्धा नीट करत नाही कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे चांगलं सांगा या जगात पाहुणे रावळे तुमच्या मातीलाच येणार आहेत तुमच्या चांगल्या कामासाठी त्यांना चांगले पण नाही देखवणार तुमचं वाईट होईल तुमचं चांगलं नाही होणार त्यावेळेला लोकांना आनंद होईल पण तुमचं काही चांगलं झालेलं लोकांना कधीच देखवणार नाही लक्षात ठेवा आज ज्या वेळेला पार्वती मातेच्या सांगितलं की हे पार्वती या जगामध्ये काहीच कामाला येणार नाही हे बेलाचं पान सगळ्यात श्रेष्ठ आहे तुला वाटतं ना की याच्या एवढं सोनं पाहिजे तू असं कर हे घे बेलाचं पान एखाद्या सोनाराच्या दुकानी जा पार्वती गेली सरळ सोलापूरला गेली मोठं सराफ लाईनला गेली आणि सराफ लाईनला गेल्यानंतर एका सोनाराच्या दुकानाच्या समोर उभी राहिली सोनार दादाने विचारलं काय पाहिजे तुम्हाला तिने सांगितलं बाबा मला सोनं पाहिजे त्यांनी विचारलं किती ग्राम पाहिजे म्हणजे ग्राम बिम मला काही माहित नाही पण या बेलाच्या पाना एवढं द्या त्या सोनाराने तराजू मध्ये एका बाजूला बेलाचं पान टाकलं 1 ग्राम सोनं टाकलं तरी त्याचं वजन होईना 2 टाकलं 3 टाकलं 5 टाकलं 10 टाकलं 100 टाकलं 500 टाकलं दुकानातलं शेजार पाजारचं सगळं सोनं टाकलं पण बेलाच्या पानाचं वजन झालं नाही शेवटी सोनार दादा उठले पार्वतीच्या पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं आई या जगामध्ये बेला एवढी किंमत सोन्याला सुद्धा नाही लक्षात ठेव
म्हणून एक बेलाचं पान. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम एक बिल्वम शिवार्पणम एक बिल्वम शिवार्पणम. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घेतली जाते. महादेवाला प्रदक्षिणा नाही घालायची, पण स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घातली पाहिजे. कशासाठी? आपण मगाची मी स्तुती सांगितली तुम्हाला, कर्पूर गौरम करुणावतार. आवाज कमी झाला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारंग भुजगेंद्रहारम सदा वसतम हृदयारविंदे. आवाज इकडे लक्ष द्या, इकडे माईक कडे. भवम भवानी सहितं नमामि. ही स्तुती कुणाची आहे? महादेवाची नाही तर आत्म्याची आहे. आत्मा कसा आहे तर कापुरासारखा गोर आहे. आत्मा कसा आहे तर कापुरासारखा आहे. जर त्याला वाऱ्यामध्ये ठेवलं तर तो निघून जातो. तसा आत्मा या देहाला सोडून कधी निघून जाईल सांगता येत? थोडा आवाज वाढवा. कधी निघून जाईल नाही सांगता येत. कर्पूर गौरम, कापुरासारखा आत्मा आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. भाग्यरेखे आला मोक्ष विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. जसा कापूर जागेवरती नष्ट होतो तसा आत्मा या देहाला सोडून कधी निघून जाईल सांगता येत नाही. कापूर जाळल्यावर कापूर जळतो, पण खाली काय राहतं? फक्त त्याची काळीमा राहते. तसा आत्मा निघून गेल्यानंतर खाली काय राहतं? तर हा देह राहतो नाशिवंत. कर्पूर गौरम करुणावतारम. कोणी कोणावरही करुणा करेल, दया करेल, पण या जड असलेल्या देहामध्ये चैतन्य भरण्याचं काम आत्मा करतो. एवढं करुणावान कोणीच नाही. आत्मा कितीही वाईट करू दे, आपला देह कितीही वाईट करू दे, देहाकडून कितीही पाप घडू दे, पण आत्मा तटस्थ आहे त्या ठिकाणी, तटस्थ. करुणावतारम संसार सारंग. या संसारातून बाहेर पडायचं असेल तर आत्म्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. त्या आत्म्याच्या चिंतनाशिवाय माणूस मुक्त होऊ नाही शकत. संसार सारंग भुजगेंद्र हारम. त्याला भुजगांचे हार आहेत. किती भुजंग? 3. इडा पिंगला सुषुम्ना सदा वसतम हृदयारविंदे. कुठे वास करतो? तर आपल्या हृदयामध्ये. कारण आपण रोज काय म्हणतो त्याला? माझे हृदय भुवन हो, माझे हृदय भुवन. माझे हृदय भुवन हो, माझे हृदय भुवन हो, माझे हृदय भुवन. 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 माझे हृदय भुवन. करा फुले सिंहासन, करा फुले सिंहासन. करा फुले सिंहासन. करा फुले सिंहासन. करा फुले सिंहासन,
करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन हो माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन हो माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन करा पुले सिंहासन माझे हृदय भुवन हो माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. आपण रोज प्रार्थना करतो म्हणून भगवान शिव त्या ठिकाणी राहतात, वास करतात. हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि सदा वसतं हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. भाऊ म्हणजे भोलेनाथाने, भाऊ म्हणजे भोलेनाथाने, शिव म्हणजे भवानी म्हणजे साक्षात पार्वती आहे. हे दोघ जण माझ्या हृदयामध्ये वास करो. म्हणून मनो बुद्ध चित्त अहंकार नाहम, मी नाहीये. मी कोण आहे तर मी चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. आज पवित्र चिंतन सांगितलं. पुढे पार्वती मातेचा देह उद्धार झाला म्हणून आपल्या देहामध्ये राहणाऱ्या आत्म्याचं स्वरूप सांगितलं, कर्पूर गौरम. त्यावेळेला स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा झाली पाहिजे. स्वतःला प्रदक्षिणा म्हणजे आत्म्याला प्रदक्षिणा. बेलाचं महत्व सांगितलं. 1 पानापासून ते 12 पानापर्यंत बेलाची पानं भेटतात. भगवान शंकराला वाहिले पाहिजेत. 12 प्रकारचे बेलाचे पानं सांगितले. 12 कुठले कुठले 12 प्रकार आहेत तर सांगितलं. बिल्व तुलसी निर्गुंडी जंबी रामकलकम तताह पंचबिल्वमिति ख्याता एक बिल्वम शिवार्पणम. महादेवाला बेलाचे पानं वाहिले पाहिजे. 1 महादेवाच्या डोक्यावर नाही पण पायाच्या ठिकाणी तुळशीची पानं वाहिले पाहिजे. 2 बिल्व तुलसी निर्गुंडी, निर्गुंडीचे पानं सुद्धा भगवान शंकराच्या चरणी वाहतात. जंबी जांभळाचे पानं भगवान शंकराला वाहतात. अमलकंच आवळ्याची पानं महादेवाला वाहतात. पुढे भांग दतुरा भांगाची पानं अपूची पानं भगवान शंकराला वाहतात. पुढचे पानं सांगितले दौना दुर्वा शमी. ही सगळी पानं भगवान शंकराला 12 प्रकारचे पानं वाहिले पाहिजे. दौना माहिती आहे ना तुम्हाला सगळ्याला. दौना पावसाळ्यामध्ये निघतो. कुठं जमिनीमध्ये निघतो पावसाळ्यामध्ये, तेच दौना ना. लगे असं 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 चालू झालं. त्या मावशींना दोघीला उठवा. त्या दोघी जणी उठवा त्या उठवा त्यांना. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. बघा त्यांना वाटलं पंगतच बसली काय की. लगे अशा गडबडून उठल्या. आम्हाला शाप लागला तर लागला महाराज लोकाला. कारण झोपेतून उठवलं नाही पाहिजे, जेवताना उठवलं नाही पाहिजे आणि समाधीमध्ये नाही उठवलं पाहिजे.
ही सगळा आटापिटा कशासाठी आहे? थोडा आवाज वाढवत आता. एवढा आटापिटा कुणासाठी केला? 25 वर्ष सप्ताह होता, 25 वर्ष कीर्तन होते. या लोकाला वाटलं की ह्या वर्षी थोडं काहीतरी बदलूया, जास्त लोक जमावेत, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. जर कीर्तन ठेवले तर गावातले थोडे 5-25 लोक यायचे, आजूबाजूचे बोलवलेले भजनी तेवढे यायचे. पण कथा चालू झाल्यावर कमीत कमी गावामध्ये माणसं जमतील आणि त्यांच्यापर्यंत जर एकदा शिवयोग पोहोचला तर सगळ्या जगाचं कल्याण होईल. एक लक्षात ठेवा, ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे त्याने ते लिंगायत समाजाच्या लोकांनी त्यांनी आपल्यासारखं राहिलं पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे त्या वैष्णव लोकांनी सुद्धा भगवान शंकराची उपासना कशी करावी हे सगळं आपल्याला उद्या ऐकायचं आहे. पण सगळ्यांनी भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. तुम्ही किती माळा जप केला पण जर महादेवाचं नाव नाही घेतलं तर तेवढा केलेल्या माळाचा जपाचा तो व्यर्थ जातो असं सांगतात. कारण सगळ्या पुराणांचा मुकुटमणी काय असेल तर हा शिवपुराण आहे. आणि अशा पवित्र ग्रंथाचं आपल्याला सगळ्याला चिंतन करायचं आहे. बेलाच्या पानाचं महत्त्व सांगितलं. 12 प्रकारचे बेलाचे पान आहेत. बेलाचे पानं खाल्ल्यानंतर 56 प्रकारचे रोग नष्ट होतात. आयुर्वेदामध्ये बेलाला जास्त महत्त्व दिलं. म्हणून श्री सुक्तामध्ये सुद्धा बेलाचं महत्त्व सांगतात. आदित्य वर्णो तपसा तेजातो वनस्पती तो वृक्षोत बिल्वाः. आदित्य वर्णो तपसा दिजातो वनस्पतीत वृक्षोत बिल्वा. आदित्य वर्णो तपसा दिजातो वनस्पती तो वृक्षोत बिल्वाहा. जो सूर्यासारखा चमकतो असंच बेलाचं पान महादेवाला वाहिलं पाहिजे. तपसा दिजातो, तपस्वी सारखं जे स्थिर आहे त्या पानाला महादेवाला वाहिलं पाहिजे. वनस्पती तो वृक्षोत बिल्वाहा. वनस्पतीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोळ आहे तर बेलाचं पान आहे. म्हणून कसला बेल व्हायचा महादेवाला माहिती आहे तुम्हाला? जास्त जुना झालेला व्हायचा नाही, जाड झालेला व्हायचा नाही, किडलेला व्हायचा नाही, तुटलेला व्हायचा नाही. कसा व्हायचा? कवळा कवळा बेल मी वाहिल तुला, कवळा कवळा बेल मी वाहिल तुला. कवडा कवडा बेल मी वाहेन तुला. काशीच्या विश्वनाथा भेटी दे मला, काशीच्या विश्वनाथा भेटी दे मला. काशीच्या विश्वनाथा भेटी दे मला, काशीच्या विश्वनाथा भेटी दे मला. देव आहे मंदिरात, माझा महादेव भुयारात, माझा महादेव भुयारात, माझा महादेव भुयारात, माझा महादेव भुयारात. बेल फूल मी वाहीन त्याला, बेल फूल भस्म वाहीन त्याला. काशीच्या विश्वनाथा भेटी दे मला, काशीच्या वैद्यनाथा भेटी दे मला.
कवळा बेल मी मागेन तुला, कवळा कवळा बेल मी मागेन तुला, काशीच्या विश्वनाथा भेटे दे मला, काशीच्या विश्वनाथा भेटे दे मला. जय हो, जय हो, जय हो. ओम नमः शिवाय, 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 जय हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो नमः शिवाय, बोलो नमः शिवाय. नमः पार्वते पते शिव हर हर देव. कवळा कवळा बेल मी वाहिल तुला, काशीच्या विश्वनाथा भेटी दे मला. बेलाचं महत्व ऐकलं आपण. रुद्राक्ष कसे घातले पाहिजेत, कुठला घातला पाहिजे, कुठला घालू नये. भस्म 3च बोटामध्ये का लावायचं, 4 नाही, 5 नाही, 2 नाही, 1 नाही. भस्म कसं लावलं पाहिजे, किती वेळेला लावलं पाहिजे, का लावलं पाहिजे, भस्म लावल्यावर काय होतं. रस्त्याला खड्डे पडले तर तुम्ही काय करता, रस्त्याला खड्डा पडल्यावर त्याच्यामध्ये मुरुम घालता, माती घालता, ते बुजवून टाकता. मग तसं नशिबाला खड्डे पडले तर काय केलं पाहिजे. जो माणूस रोज भस्म लावतो त्याच्या नशिबाचे खड्डे बुजून जातात. म्हणून रोज एकदा तरी भस्म लावलं पाहिजे. त्या सगळ्याची कथा आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये श्रवण करायची आहे. आज भगवान शंकराच्या अवताराचं चिंतन मी करणार आहे. सगळ्या देवाच्या मूर्त्या आहेत, पण महादेवाची मूर्ती का नाही, पिंड का, लिंग का, त्याचं एक महत्व आहे. सगळ्या देवाच्या पिंडी आहेत असं नाहीये, फक्त महादेवाची पिंड आहे. सगळ्या देवाच्या मूर्त्या आहेत, प्रतिमा आहेत. त्याचं कारण काय, तर तो निर्गुण आहे, निराकार आहे, निष्कल आहे. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव या दोघांचं भांडण लागलं आणि त्या दोघांच्या मधोमध अग्नीचा स्तंभ बाहेर पडला. त्याच्यातून पहिला देव कोण निघाला असेल तर काळ भैरवनाथ. या कथा आपल्याला उद्या ऐकायच्या आहेत. भगवान शंकराचे पहिले 5 अवतार तयार झाले. सद्योजात वामदेव, अघोर ईशान तत्पुरुष. हे अवतार कसे झाले, का झाले, आम्हाला कृपा करून सांगा. या अवताराचं चिंतन आपल्याला आज झाकीच्या द्वारे पाहायचं आहे. एकदा आपण त्याचं प्रेमाने भजन करूया. झाकी या ठिकाणी येईल.
आणि मग त्याची थोडक्या कथा ऐकून आरती करून आजच्या या कथेला आपण पूर्णविराम देणार आहे. एकदा प्रेमाने त्याचं चिंतन करूया. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. माझा शिव माझा मी शिवाचा. शिव 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 माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. सगळे टाळी वाजवत प्रेमाने. एक जय हो जय हो. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा. शिव माझा मी. काळ्या रंगाचा आहे त्याचं नाव आहे अघोर. जो पिवळ्या रंगाचा आहे त्याचं नाव आहे तत्पुरुष. आणि जो हिरव्या रंगाचा आहे त्याचं नाव आहे ईशान. असे भगवान शिवाचे हे 5 अवतार आहेत. आपल्याकडे वामदेव आणि साक्षात अघोर रूपामध्ये भगवान शिवाची झाकी आपल्याला सगळ्याला पाहायला भेटली. भगवान शंकर हे अग्निस्वरूप आहेत. त्यांच्या नेत्रातून, त्यांच्या कानातून, त्यांच्या अंगातून, त्यांच्या हातातून अग्नी बाहेर पडतो आणि त्या अग्नीचं स्वरूप आपण सगळ्यांनी आत्ता पाहिलं. अशी झाकी आपल्याला पाहायला भेटली. उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कथा ऐकायला भेटतील.